बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि मराठीच्या विचारावर शिवसेनेची स्थापना केली। ठाकरेंच्या विचारधारेने भारावलेले हजारो तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आणि महाराष्ट्राचं राजकीय चित्र बघता बघता बदलून गेलं। यात एकनाथ शिंदे हे देखील होते। कलम 370 हटवणं, राम मंदिराची उभारणी, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आदर ही बाळासाहेबांची विचारधारा होती। ते देशभक्त मुस्लिमांना आपलं म्हणायचे, पण देशविघातक कारवाया करणाऱ्या प्रत्येकाबद्दल बाळासाहेबांना चीड होती। काँग्रेसचे तत्कालीन मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनुद्गार काढले होते, तेव्हा बाळासाहेबांनी स्वतः रस्त्यावर उतरून मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते। हीच विचारधारा बाळासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाच्या अंगात भिनवली। आज एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या त्या हिंदुत्ववादी विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात। उद्धव ठाकरे यांनी 2019 साली सत्तेसाठी भाजपशी युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी केली। त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाकडे पाठ फिरवली। राम मंदिराचा मुद्दा काँग्रेसमुळे अनेक वर्ष न्यायालयात खितपत पडला होता। मोदी सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न न्यायालयातून सोडवला। पुढे राम मंदिराची उभारणी केली, पण उद्धव ठाकरे यांनी एका शब्दानेही नव्या राम मंदिराचं स्वागत केलं नाही। उलट एकनाथ शिंदे मात्र प्रत्येक व्यासपीठावर या राम मंदिराचं कौतुक करतात। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेसचे नेते सातत्याने अपमान करतात। यात राहुल गांधी आघाडीवरती आहेत। राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी विधानांचा एकनाथ शिंदे यांनी नेहमीच समाचार घेतलाय। पण भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वतः आदित्य ठाकरे नांदेडपर्यंत गेले होते। तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मी सावरकर अभियान राबवलं आणि सावरकर सन्मान फेरी काढली। कलम 370 हटवा अशी मागणी बाळासाहेब ठाकरे सातत्याने सार्वजनिक व्यासपीठावरती करायचे। केंद्रातील मोदी सरकारनं चातुर्यानं कलम 370 हटवलं। त्याचं कौतुक करणं उद्धव ठाकरे यांना कधीही शक्य झालं नाही। मात्र एकनाथ शिंदे यांनी कलम 370 हटवणाऱ्या विचारधारेची युती करून आपण बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आहोत याची प्रचिती दिली। अयोध्यामध्ये महाराष्ट्र भवनासाठी जागा खरेदी करून इथं बांधकामाचे भूमिपूजन देखील करण्यात आलं आणि राम जन्मभूमीशी असलेला महाराष्ट्राचा संबंध त्यांनी आणखी अधोरेखित केला। हिंदूंना जाचक ठरणारे कायदे रद्द झाले पाहिजे हीच बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती। हे सर्व करताना एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही जाती धर्माचा तिरस्कार कधीही केला नाही। उलट सर्वांना चांगली वागणूक दिलेली आहे। पण हिंदूंचा सन्मान झालाच पाहिजे, हिंदूवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होताच कामा नये ही बाळासाहेबांची भूमिका आणि हिंदुत्व एकनाथ शिंदे हे आपल्या आचरणातून पुढे नेत आहेत।